नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत की मधुभाऊंना सोडवण्यासाठी अर्जुन हा खूप प्रयत्न करत असतो आणि मधुभाऊ खरंच किती चांगले आहेत, ते कधीच कुणाचा जीव घेऊ शकत नाही याची साक्ष देण्यासाठी अर्जुनने काही लोकांना कोर्टात हजर केलेलं असतं। त्यानंतर आता आपण पुढे पाहणार आहोत की विलासचा जेव्हा खून झाला तेव्हा मधुभाऊंच्या विरोधात साक्ष देणाऱ्या प्रियाला म्हणजेच खोट्या तन्वीला अर्जुन हा कोर्ट कस्टडीमध्ये विचारपूस करण्यासाठी बोलावतो। तर तेव्हा प्रिया ही खूप घाबरलेली असते, तर अर्जुन सायली तिच्याकडे रागाने पाहत असतात। आता काय करावं हे प्रियाला समजत नसतं। प्रियाचा थरकाप होत असतो, तर अर्जुन प्रियाला विचारतो, तुम्ही सांगू शकता का ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी तुम्ही नेमकं काय पाहिलंत? तेव्हा प्रियाला साक्षीनेच विलासला गोळी घालून ठार मारल्याचा सर्व काही प्रसंग आठवतो। तेव्हा अर्जुन हा प्रियाला पुन्हा तोच प्रश्न करतो। त्यावर प्रिया खोटं सांगते की मी त्या दिवशी मधुभाऊंनी विलास काकांवर गोळी झाडून त्यांचा खून केल्याचं पाहिलं आणि त्यानंतर मधुभाऊंनी पैशांची बॅग लपून ठेवतानाही मी पाहिलं। तेव्हा प्रियाचा तो खोटेपणा पाहून मधुभाऊ आणि वेश बदलून आलेल्या सायलीला मोठा धक्काच बसतो। आता मात्र सायलीचा राग अनावर होतो। मधुभाऊंवर होणारे खोटे आरोप तिला सहन होत नाही। आता मागचा पुढचा काही विचार न करता सायली डोळ्यांवर लावलेला गॉगल काढते आणि डोक्यावरील ओढणी बाजूला करत मोठ्यानेच ओरडते की जज साहेब, हे साफ खोटं आहे। ही प्रिया जे काही सांगत आहे ना ते खोटं आहे। तेव्हा सायलीला कोर्टात अचानक आलेलं पाहून अर्जुनसह सर्वांनाच मोठा धक्का बसतो। तर सायली रडतच म्हणते, जज साहेब, मधुभाऊंनी त्यांच्या आयुष्यात कमवलेला प्रत्येक रुपया आमच्यासारख्या अनाथ मुलांसाठी आश्रम बनवण्यात खर्च केला आहे। यांचं पैशांवर अजिबात प्रेम नाही। मधुभाऊंनी आत्तापर्यंत फक्त समाजकार्य केलं आहे। अनाथांना अन्न, वस्त्र, निवारा दिला आहे, ते तर आमचे देव आहेत। मग मधुभाऊ एखाद्या व्यक्तीचा खून कसा करू शकतात? त्यांनी तर आम्हा सर्वांना जीवदान दिलं आहे। तेव्हा जजमध्येच बोलल्यामुळे सायलीला खाली बसायला सांगतात की तुम्ही असा मध्ये अडथळा आणू शकत नाही। तेव्हा सायली ही खाली बसते। त्यानंतर अर्जुन हा प्रियाला पुढचा प्रश्न विचारतो की एवढं सगळं होऊनही तुम्ही पोलिसांना इन्फॉर्म का केलं नाहीत? त्यावर प्रिया सांगते की तेव्हा मी खूप घाबरले होते। त्यावर अर्जुन विचारतो, घाबरण्याचं कारण काय होतं? मधुभाऊ खूप स्ट्रिक्ट आहेत का? ते तुम्हाला कधी मारत होते का? तुमच्यावर रागवत होते का? तेव्हा प्रिया खोटं सांगते की हो, आम्हाला कुणालाही आश्रमाबाहेर जाणं अलाउड नव्हतं। आश्रमातील प्रत्येकाची लाईफ या मधुभाऊंनी स्वतःच्या हातात कंट्रोल करून ठेवली होती। त्यावर अर्जुन म्हणतो, पण तुमचं सोशल मीडिया अकाउंट पाहून तर तसं वाटत नाही, कारण रोज नवीन मॉडर्न कपडे घालून आपल्या मित्रांसोबत पार्टी करणं हा तर तुमचा छंद आहे। असं म्हणत अर्जुन हा जज साहेबांना प्रियाचे मित्रांसोबतचे काही फोटोज दाखवतो आणि सांगतो की आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केल्यानंतर असं समजलं आहे की ही प्रिया रोज रात्री उशिराच घरी येत होती। आणि अजून एक गोष्ट, त्या दिवशी रात्री पोलिसांनी आश्रमातील सर्व मेंबर्सचे स्टेटमेंट रेकॉर्ड करून ठेवले होते आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीने मधुभाऊंविषयी फक्त चांगलंच बोललं आहे, फक्त प्रिया तुम्ही सोडून। तुम्ही तर म्हणत आहात मधुभाऊ कधीही तुम्हाला आश्रमाच्या बाहेर जाऊ देत नव्हते, परंतु या मिस सायली तर कधीपासून बाहेर नोकरी करतात, मग मधुभाऊंनी त्यांना कधी अडवलं नाही का? आणि ज्या रात्री खून झाला त्या रात्री आश्रमातील प्रत्येकाची मेडिकल टेस्ट केली गेली होती आणि प्रत्येकाच्या रिपोर्टमध्ये झोपेच्या गोळ्यांचा अंश त्यांच्या शरीरात असल्याचं मेन्शन केलं गेलं आहे, फक्त तुम्ही सोडून। आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, असं कसं होऊ शकतं की कोणीतरी आश्रमातील सर्वांनाच झोपेच्या गोळ्या दिल्या, फक्त तुम्हाला सोडून? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे। तेव्हा ते ऐकून प्रिया अजूनच घाबरते, तिचा थरकाप होत असतो, तोंडून शब्द फुटत नसतात। तेव्हा जज साहेब देखील प्रियाला म्हणतात की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या, परंतु प्रिया मात्र गप्पच असते। ते पाहून अर्जुन विचारतो, तुम्ही मधुभाऊंना या खुनाच्या जाळ्यात का अडकवत आहात? मधुभाऊंना फसवण्यामागचं कारण नक्की काय आहे? तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल। त्यावर प्रिया घाबरतच म्हणते की मी सगळं काही खरं खरं सांगते, परंतु तेवढ्यात साक्षी ही कोर्टात आलेली असते।
आणि ती प्रियाकडे खूपच रागाने पाहत तिला खुणावते। तेव्हा साक्षीने दिलेली धमकी प्रियाला आठवते, तर प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी लगेच चक्कर येण्याचं नाटक करते। तेव्हा ते पाहून सायली आणि अर्जुनला प्रिया नाटक करत असल्याचं समजतं। त्यांना प्रियाचा खूप राग येत असतो। प्रिया मात्र तिथेच बेशुद्ध होण्याचं नाटक करत खाली पडते। तेव्हा ते पाहून रविराज खूपच घाबरतो आणि त्यामुळे जज साहेब या केसची सुनावणी पुढच्या आठवड्यात केली जाईल असं डिक्लेअर करतात। तेव्हा मधुभाऊंसाठी सायली खूप रडू लागते। तेव्हा रविराज हा प्रियाला सांभाळत तिला तेथून बाहेर घेऊन जातो। तर इकडे अर्जुन हा सायलीला समजावतो की देवावर विश्वास ठेवा, कारण विजय नेहमी सत्याचाच होत असतो। फक्त अजून थोडे दिवस तुमचे मधुभाऊ नक्की यातून निर्दोष सुटतील। त्यानंतर हवालदार मधुभाऊंना बाहेर घेऊन येतात। तर अर्जुन मधुभाऊंना धीर देत म्हणतो, आम्ही तुमच्या म्हणजेच सत्याच्या बरोबर आहोत। मी लवकरात लवकर तुम्हाला निर्दोष सिद्ध करून या आरोपातून मुक्त करेल। तेव्हा सायली पण तिथे येते आणि मधुभाऊंची काळजीनेच ती विचारपूस करत असते। तेव्हा सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि भांगातील कुंकू पाहून मधुभाऊंना मोठा धक्काच बसतो। मधुभाऊ त्याबद्दल सायलीला जाब विचारत असतात, परंतु त्याच वेळेला रविराज हा तिथे येतो आणि अर्जुनला म्हणतो, मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की एका खुनी माणसासाठी तू आपल्या कुटुंबाचा भाग असलेल्या एका व्यक्तीला असं कोर्टाच्या कस्टडीत उभं करशील। तर अर्जुन हा रविराजला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो, परंतु रविराज सायलीवर चिडूनच म्हणतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अर्जुनसोबत लग्न करून तू त्याला आमच्यापासून हिरावून घेतलंस, परंतु तुझा यामागील हेतू मला चांगलाच माहिती आहे। तुझं हे स्वप्न मी कधीही पूर्ण होऊ देणार नाही। तेव्हा सायलीने अर्जुनसोबत लग्न केलं हे समजताच मधुभाऊंना मोठा धक्का बसतो। मधुभाऊ विचारतात, सायली बेटा, हे तू काय केलंस? तू मला वाचवण्यासाठी खरंच अर्जुनशी लग्न केलंस का? त्यावर सायली खाली मान घालून खूप रडत असते। तर हवालदार मधुभाऊंना लगेच तेथून घेऊन जात असतात। तर मधुभाऊ मागे वळून वळून सायलीकडे पाहत असतात आणि तू खरंच लग्न केलंस का असं विचारत असतात। तेव्हा सायली ही लगेच मधुभाऊंच्या मागे पळत जाते आणि हवालदारांकडे रिक्वेस्ट करून मला 2 मिनिटं मधुभाऊंशी बोलू द्या असं म्हणत मधुभाऊंना जरा बाजूलाच घेऊन जाते। तर मधुभाऊ सायलीला विचारतात, ते रविराज वकील नक्की काय म्हणत होते? तू खरंच अर्जुनसोबत लग्न केलंस का? त्यावर सायली म्हणते, हो, एकदा तुमची जेलमधून सुटका झाली की मी तुम्हाला सर्व काही सांगते। त्यावर मधुभाऊ विचारतात, सायली बाळा, तू अचानक एवढा मोठा निर्णय का घेतलास? असं तर नाही ना की तू हे लग्न बळजबरीने किंवा नाईलाजाने केलं आहेस? तेव्हा सायलीला अर्जुन आणि तिच्या लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल सर्व काही आठवतं। तेव्हा मधुभाऊ म्हणतात, सायली बाळा, खरं खरं सांग, माझ्याशी खोटं बोलू नकोस। सायली विचार करते, मधुभाऊ, मी तुम्हाला सत्य काय ते सांगू शकत नाही, परंतु मी तुमच्याशी खोटंही बोलणार नाही। तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते, मी जे काही केलं आहे ना ते विचारपूर्वकच केलं आहे आणि स्वतःच्या मर्जीने केलं आहे। अर्जुन सर माझी खूप काळजी घेतात, माझ्यावर प्रेम करतात। मला माफ करा मधुभाऊ, मी एकटीनेच एवढा मोठा निर्णय घेतला। परंतु मधुभाऊ अजिबात सायलीवर भडकत नाही, चिडत नाही। ते सायलीला समजून घेतात आणि नेहमी खुश रहा असा आशीर्वाद देतात। मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब